यशोधन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील MSCITचे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब, लेटेस्ट कम्प्युटर, वायफाय सुविधा, मालक हेच प्रशिक्षक, महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक। आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील। आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स ST स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज। राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा काँग्रेस अंतर्गत मोठी खळबळ उडाली आहे। अशातच युवा नेते विशाल पाटील भाजपच्या मार्गावर असल्याचे देखील बोलले जात आहे। आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगलीत आज वसंतदादा गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। विखे पाटील घराण्यानंतर सांगलीतील वसंतदादा घराणे भाजपमध्ये सामील होणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे। त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा ड्रामा हाय व्होल्टेज झाल्याचे दिसून येत आहे। खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी भाजपकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे, परंतु सांगली जिल्ह्यात काँग्रेस व राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीची रस्सीखेच सुरू झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून युवा नेते गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे काँग्रेसच्या गटात मात्र नाराजीचा मोठा सूर निर्माण झाला आहे। सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यास स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार आहे। तसेच आगामी विधानसभेसाठी देखील सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो। अशातच आज काँग्रेस आघाडीकडून सांगली लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे। त्यामुळे नाराज स्वर्गीय वसंतदादा पाटील गटाने आज रविवारी सायंकाळी 4 वाजता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगलीतील स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सोडणार नसल्याचा दावा केला आहे। तर तिसरीकडे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यास युवा नेते विशाल पाटील हे सुजय विखे पाटील यांच्याप्रमाणे काँग्रेस विरोधात दंड ठोकून भाजपच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे। एकूणच सांगलीची जागा स्वाभिमानीला गेल्यास काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटल्यास विखे पाटील यांच्याप्रमाणे सांगली वसंतदादा घराणे देखील राजकीय भूकंप घडवत भाजपमध्ये सामील होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज।